Let us all arise in the presence of God. How wonderful to be in the house of God this morning. And how wonderful to know that God is good and He's good all the time. किती अद्भुत आहे माहिती करण्याकरिता परमेश्वर चांगला आहे सदा सर्व Amen. काळ चांगला आहे. आमेन. Hallelujah. Are you Hallelujah. agree with me? तुम्ही माझ्याबरोबर सहमत आहात का? God is good All the time. and all the time. God is good. So what we need to do? आपण काय केलं पाहिजे? We need to worship. Amen. आपण त्याची So are you भक्ती ready केली to पाहिजे. worship the King of King and Lord of Lord this morning? राजांचा राजा प्रभूच्या प्रभूची भक्ती करायला तुम्ही तयार आहात का? Amen. Amen. Hallelujah. Hallelujah. So let us sing this wonderful song. It says, आराधना आराधना हम सब मिलकर करें परमेश्वर की हे आराधना. सुंदर गीत गाऊन प्रभूच्या नावाचे गौरव करूया. आराधना आराधना मिलके करें हम आराधना 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 मिलके करें हम आराधना हाथ उठा
उत्तम टाळ्यांचं अर्पण करूया. He is the King of Kings and Lord of Lords. तो राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू. And there is power in the name of Jesus. येशूच्या नावामध्ये सामर्थ्य आहे. Amen. Amen. Hallelujah. Hallelujah. And in every situation of our life, आपल्या जीवनाच्या प्रत्येक we परिस्थितीमध्ये need to understand one thing. एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. Whatever happens, जे काय होईल, maybe situation around is negative, आपल्या अवतीची भोवतीची परिस्थिती नकारात्मक असेल, but when we come to the Creator, the King of Kings and the Lord of Lords, जो निर्माण करता राजांचा राजा, प्रभूंच्या प्रभूकडे ज्यावेळेस आपण येऊ, and when we worship, ज्यावेळेस आपण त्याची भक्ती करू, when we pray, ज्यावेळेस आपण प्रार्थना करतो, something gonna happen in your life. तुमच्या जीवनामध्ये काहीतरी होणार आहे. Amen. Amen. Hallelujah. Hallelujah. So whenever you feel that there is something going wrong in your life, ज्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला असं वाटत असेल माझ्या जीवनामध्ये काहीतरी चूक होत आहे, pray. वाईट घडत आहे, प्रार्थना And करा. if you are really happy, जर तुम्ही खरोखर खुश आहात, pray and worship. प्रार्थना करा, त्याची भक्ती In करा. each and every situation, when we worship and when we pray, every stronghold comes down. त्या Amen. प्रत्येक परिस्थितीमध्ये ज्यावेळेस आपण स्तुती भक्ती करतो त्यावेळेस सर्व तटबंदीत खाली येतात. How many of you believe this? किती जणांचा याच्यावरती विश्वास So let आहे? us sing this wonderful song and declare, Lord, I pray to you and I worship and I know you're gonna do miraculous things in my life. हे गीत गायन म्हणे परमेश्वर मला माहिती आहे, माझ्या जीवनात तू चमत्कार करणार आहे. ज्यावेळेस मी स्तुती भक्ती करतो, Let's clap hands. टाळ्या वाजूया. आराधना में है छुटकारा, आराधना में है चंगाई, आराधना में है छुटकारा, आराधना में है चंगाई. शरीर प्राण आत्मा में शांति आनंद देता है, जान से प्यारा प्रभु. शरीर प्राण आत्मा में शांति आनंद देता है, जान से प्यारा प्रभु. प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है, सबसे भला है. प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है, सबसे भला है. छुटकारा पाए हमेशा, हमेशा छुटकारा पाए हमेशा. छुटकारा पाए हमेशा, हमेशा छुटकारा पाए हमेशा. प्रार्थना करो निरंतर, प्रार्थना करो विश्वास से, प्रार्थना करो निरंतर, प्रार्थना करो विश्वास से. जन्म की प्रार्थना विश्वास की प्रार्थना होती है सारे बंधन को. जब की प्रार्थना विश्वास की प्रार्थना होती है सारे बंधन को. प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है, सबसे भला है. प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है, सबसे भला है. छुटकारा पाए हमेशा, हमेशा छुटकारा पाए हमेशा. छुटकारा पाए हमेशा, हमेशा छुटकारा पाए हमेशा. Praising you heavens and all that's above, praising you angels and heavenly hosts. Let the whole earth praise Him. Praising the sun, moon and bright shining stars, praising you heavens and waters and skies. Let the whole
We want to see you. Yes, Lord, we want to see you this morning in होय Jesus' प्रभू name. येशूच्या नावाने आज सगळ्या मला तुला पाहायचं आहे. People of God, if you are here and you really want to see the goodness of God in your life, देवाच्या लोकांना तुम्ही जर इथे आहात आणि खरोखर तुम्हाला देवाचं चांगलं पण पाहायचं आहे. first of all, let's clap our hands and welcome Holy Spirit in the midst of us. टाळ्या वाजून पवित्र आत्म्याच्या या ठिकाणी स्वागत करूया. We welcome you, Spirit of God, in this place. देवाच्या आत्मा मी तुझं स्वागत करतो या Thank ठिकाणी. you, Jesus. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. We येशू worship you, धन्यवाद. God. प्रभू आम्ही तुझी भक्ती करतो. Open the heart of our eyes of our hearts, Father God, this morning. आज सगळ्या म्हणजे हृदयाच्या अंतचे स्कूप उघड. Let's close our eyes. सर्व डोळे बंद करूया. I know one thing, when we ask something to God, He definitely gives us. मला एक गोष्ट माहिती आहे, ज्यावेळेस आपण देवाकडे मागतो निश्चितच तो आपल्याला देतो. So this morning, any prayer of your hearts, आज सकाळी जी काय तुमच्या अंतःकरणाची प्रार्थना असेल, just say, Lord, I'm here, सांगा प्रभू मी ते आहे, and you know everything. तुला सर्व काय माहित आहे. Just change my situation. माझी परिस्थिती बदल, Give me peace. मला शांती दे, Give me joy. आनंद दे, Give me happiness. सुख दे. Help me to sustain in my life. माझ्या जीवनात पुढे जाण्याकरिता जगण्याकरिता मला सहाय्य कर. Help me to fight each and every battle of my life. माझ्या जीवनाच्या प्रत्येक लढाई युद्ध लढण्याकरिता मला मदत कर. And I want to encourage you this morning असं काही मला तुम्हाला उत्तेजन द्यायचं आहे. when we worship, ज्यावेळेस आपण स्तुती परमेश्वराची भक्ती उपासना करतो, strongholds come down. सर्व तटबंदी Every कोसळतात. battle is going to fight through the Lord for प्रभू His glory. प्रभू प्रत्येक युद्ध आपल्यासाठी लढणार आहे. Just keep worshiping Him. त्याची भक्ती आराधना करत In the heavens, all the time, saints and angels are singing, Holy, Holy, Holy. आणि देवदूत स्वर्गामध्ये सतत गात आहेत, पवित्र पवित्र पवित्र. God has created us to worship Him. देवाने आपल्याला निर्माण केलं, आपण त्याची उपासना So भक्ती can we करावी. just take this time and say, Lord, I'm here to worship you. ही वेळ आपण घेऊया आणि म्हणूया, प्रभू मी या ठिकाणी तुझी उपासना भक्ती I करायला come आलो to आहे. you as I am. मी आहे तसं तुझ्याकडे येतो. Lord, just change my heart. प्रभू माझं अंतःकरण I want to बदल. give you all the glory. सर्व गौरव तुला द्यायचा Thank आहे. you, Jesus. धन्यवाद येशू. Holy, holy, holy is the God of Israel. Elders bow in worship as the angels' voices swell. Fragrance clouds of incense swirl around your throne of praise. Lord, we bow in worship at the brilliance of your face. We cry, Holy, 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 is the Lord. We cry, Holy,
living in the presence of the Lord. या वर्षाचं जे अभिवचन आहे शीर्षक आहे देवाच्या उपस्थितीत चालणे व जगणे. Based on God's promise. आधारित आहे देवाच्या अभिवचनावर. In Joshua chapter 1 verse 9. यहोशुआचा पहिला अध्याय 9 वचन. Wherever you shall go, जेथे कुठे तू जाशील I will be with you. मी तुझ्या बरोबर असेल. Prior to that, त्याच्या अगोदर God says, don't be afraid. देव म्हणतो भिवू नको, Don't be discouraged. निराश होऊ नको, Don't be dismayed. कचरू नको, I will be with you. मी तुझ्या बरोबर असेन. Hallelujah. हालेलुया. Today is the last Sunday of month of November. आज शेवटला रविवार आहे नोव्हेंबर महिन्याचा. From next week we are entering in the 12th month of this year. पुढच्या आठवड्यापासून आपण या वर्षाच्या 12व्या महिन्यामध्ये पदार्पण करणार And आहोत. we thank God that all these 11 years God has been with us. सर्व 11 महिने परमेश्वर आपल्या बरोबर आहे त्याबद्दल परमेश्वराचे आम्ही आभार मानतो. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Oh, I need to go to South India मला दक्षिण भारतात जावं लागेल to say hallelujah. हालेलुया म्हणण्याकरिता. Hallelujah. Praise God. देवाची स्तुती असो. I know many are worried about me, पुष्कळशे जण माझ्याबद्दल चिंता काळजी करतात मला and माहित you आहे. will advise me, आणि तुम्ही मला हाच सल्ला द्याल. Pastor, बाळक साहेब please don't shout so loudly. एवढ्या मोठ्याने ओरडू नका. Your heart is you have a problem. तुमच्या हृदयामध्ये समस्या आहे. But because of your prayers, तुमच्या प्रार्थनेमुळे because of your love, तुमच्या प्रीतीमुळे God has doubled my strength. परमेश्वर मला दुप्पट ताकद दिली आहे. Hallelujah. हालेलुया. We need to know आपण हे who माहित- we are in Christ to have the presence of God with us. आपल्याला हे माहिती करून घेतलं पाहिजे की ख्रिस्ताच्या ठाई आपण कोण आहोत. देवाची उपस्थिती आपल्या बरोबर असण्याकरिता. And we are told in the word of God देवाच्या वचनात आपल्याला सांगण्यात आलं आहे that we are the inhabitation of Jesus Christ. आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या वस्तिस्थानाचे आहोत. रहवासी आहोत. वस्तिस्थान आहोत. वस्तिस्थान आहोत. Christ lives in us. ख्रिस्त आपल्यामध्ये राहतो. Tell everyone, Christ lives in me. आपण सर्वांना सांगूया ख्रिस्त माझ्यामध्ये राहतो. I know some people are afraid to say that. मला माहिती आहे का लोकांना भीती वाटते हे बोलण्याकरिता. मागच्या आठवड्यात बरंच तोंड वाजलं होतं म्हणजे Christ is me. लास्ट टाइम यू शाउटेड दॅट क्राइस्ट इज इन मी. Let's say once again, it's okay. पुन्हा बोलूया का? ठीक आहे मागच्या We are आठवड्यात. human beings. We have our own weaknesses. आपण मानव आहोत आपल्याकडे स्वतःची कमजोरी But आहे. still, तरी देखील Christ has decided to abide in us and make us His habitations. ख्रिस्ताने निर्णय घेतलाय आपल्यामध्ये राहण्याचा आणि आपल्याला त्याचं वस्तिस्थान करण्याचं. Ephesians chapter 3, इफिस्करस पत्र याचा 3रा अध्याय. verses 17 to 19. इफिस्करस पत्र याचा 3रा अध्याय 17 ते 19 वचने. That Christ may dwell in your hearts by faith, that ye, being rooted and grounded in love, may be able to comprehend with all saints what is the breadth and the length and the depth and height, and to know the love of Christ, which passeth knowledge, that ye might be filled with all the fullness of God. इफिस्करस पत्र 3रा अध्याय 17 ते 19 वचने. ख्रिस्ताने तुमच्या अंतःकरणामध्ये तुमच्या विश्वासाच्या द्वारे वस्ती करावी यासाठी की तुम्ही प्रीतीत मुळावलेले व पाया घातलेले असे असून तिची रुंदी, लांबी, उंची व खोली किती हे तुम्ही सर्व पवित्र जनासह समजून घ्यावे. यास व बुद्धीस अगम्य अशी ख्रिस्ताची प्रीती ओळखून घ्यावी. शक्तिमान व्हावे असे की तुम्ही देवाच्या सर्व पूर्णते इतके परिपूर्ण व्हावे. When I read this scripture, ज्यावेळेस मी शास्त्रवचन वाचलं, I can prepare 2,000 messages out of that only 3 verses. ह्या 3 वचनांमध्ये
मी जवळजवळ 2000 उपदेश तयार करू शकतो. It's so powerful इतकं सामर्थ्यशाली ती आहे. that Christ may dwell in us, ख्रिस्त आपल्यामध्ये निवसती that करेल. we may know the love of Christ, आपल्याला कळेल की ख्रिस्ताची प्रीती काय that we आहे. may know the depths, and we may be rooted down आपल्याला त्याची and know the width and height of the love of Christ. ख्रिस्ताची प्रीतीमध्ये आपण मुळावले जावं आणि आपल्याला कळेल त्याची रुंदी, लांबी, उंची, खोली किती आहे. I am habitation of Jesus Christ. मी येशू ख्रिस्ताचं वसतिस्थान आहे. And in Gospel of John, योहान कृष्ण chapter वर्तमान 14, verse 20, the word of God says, 14 अध्याय 20 वचनामध्ये म्हटलं आहे, all that day ye shall know that I am in my Father, and ye in me, and I in you. योहान कृष्ण वर्तमान 14 20 वचन. त्या दिवशी तुम्हाला समजेल की मी आपल्या पित्यामध्ये आहे व तुम्ही माझ्यामध्ये व मी तुमच्यामध्ये आहे. So Father, Son, and when you go to read the chapter 14, Holy Spirit decided to live among us. पिता, पुत्र आणि जर 14वा अध्याय तुम्ही वाचला तर तुम्हाला कळेल की पवित्र आत्म्याने निर्णय घेतला की तो आपल्या बरोबर राहील. Triune God wants to make their habitation in your life and my life. त्रैक्य देव जो आहे त्याला वसतिस्थान करायचं आहे तुमच्या आणि माझ्या जीवनात. When church gets over, ज्यावेळेस चर्च संपल्यानंतर many meet me पुष्कळशे मला येऊन भेटतात, and say, Pastor, म्हणतात, पास्टर please come to our house. कृपा करून आमच्या घरी या ना. That's all. तेवढंच. They don't tell date and timing. वेळ तारीख सांगत नाहीत, They just tell me, please come to our house. फक्त म्हणतात पाळकसे आमच्या घरी या ना. And I don't know the address. मला त्यांचा पत्ता माहित नाही. I don't know which time you want me. मला माहित नाही की कोणत्या वेळेला मी तुमच्या घरी But यावं, come to our house. पण आमच्या घरी या. But if you give time, जर तुम्ही वेळ दिला, date, तारीख दिली, mark it down. अधोरेखित करा, I will be there. मी त्या ठिकाणी येईल. I'm not saying invite me. मी असं म्हणत नाही मला आमंत्रण द्या, This is what I will do. पण ते मी करेन. So as we want Father, Son, and the Holy Ghost, invite them in our life. पिता, पुत्र, पवित्र आत्मा त्यांना आपल्या जीवनामध्ये आमंत्रित करा. The beautiful part of this is त्याचा सौंदर्यपूर्ण भाग हा आहे, God does not force to come and live in your life. देव बळजबरी करत नाही की येऊन त्याने तुमच्या जीवनामध्ये राहावं. Christ does not force to enter in your life. ख्रिस्त बळजबरी करत नाही, जबरदस्ती करत नाही तुमच्या जीवनामध्ये प्रवेश Holy करण्याकरिता. Spirit does not force to abide in your life. पवित्र आत्मा बळजबरी जबरदस्ती करत नाही तुमच्या जीवनामध्ये वस्ती करण्याकरिता. It is only when we say, come Lord Jesus. केवळ त्यावेळेसच होतं ज्यावेळेस आपण म्हणतो प्रभू येशू ये. It's only when we say, come Father and abide in me. ज्यावेळेस आपण म्हणतो पिता ये आणि आमच्यामध्ये वस्ती कर. Because 1 Corinthians chapter 3 verse 16 says, पहिले कोरिन्थीकरास पत्राचा 3 अध्याय 16 वचन. know ye not that you are the temple of the living God. तुम्हाला ठाऊक नाही का तुम्ही देवाच्या आत्म्याचं मंदिर 1 आहात. Corinthians chapter 6 verse 20 that says, पहिले कोरिन्थीकरास पत्र 6 अध्याय 20 वचन. don't you know that your body is the temple of the Holy Ghost? तुम्हाला ठाऊक नाही का तुमचं शरीर पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. And when Christ abides in you, ज्यावेळेस ख्रिस्त तुमच्यामध्ये वस्ती करतो, oh hallelujah, हालेलुया, when Christ abides in you, ज्यावेळेस ख्रिस्त तुमच्यामध्ये वस्ती करतो, no worldly power can discourage you, depress you, and disappoint you. जगाचं कुठलंही सामर्थ्य तुम्हाला निराश, हताश करणार नाही, उदास करणार No नाही. matter let anything happen around you and in your life, तुमच्या जीवनामध्ये तुमच्या अवतीभोवती हरकत नाही काही हो. the Holy Spirit will prompt in your ears. पवित्र आत्मा तुमच्या कानामध्ये हळूच सांगेल, Don't be afraid. भिऊ नको, We are there. आम्ही आहोत. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया, We are there. आम्ही आहोत. Don't be discouraged. निराश होऊ नको, Don't be disappointed. हताश होऊ नको. When we are discouraged, कधी आपण निराश होतो, when we are disappointed, कधी आपण हताश होतो, When? निराश होतो, When? तेव्हा
when we depend upon our own strength. ज्यावेळेस आपण स्वतःच्या बळावर अवलंबून राहतो. And Paul says, पाऊल म्हणतो I can do all things through Christ Jesus who strengtheneth me. मला शक्ती देणाऱ्या ज्या ख्रिस्ताच्या ठाई मी सर्व काही करू शकतो. Every child प्रत्येक मूल that lives in your home. जे तुमच्या घरामध्ये राहत. I saw one child. Come here. मी एक लहान मुलाला Yeah, पाहिलं. yeah, 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 yeah. Come quickly. लवकर 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 ये. Angas, let's clap our hands. This child हे मूल जे आहे stays in one home, तो एका घरात राहतो. and his father and his mother त्याचे आई and his grandmother त्याचे आई वडील आणि आजी continually watch his face. सातत्याने त्याच्या चेहऱ्याकडे पाहतात. Not like this, असं नाही, but while they do their work, they will watch Raphael's face. काम करत असताना रफाएलचा चेहरा ते पाहतात. Why he is sitting all alone? तो एकटाच का बसला आहे. His face is down. त्याचा चेहरा उदास आहे. They will ask, Beta, what is wrong with you? बाळा तुला झालं तरी काय. What is happening to you? काय होत आहे Are तुला. you okay? तू ठीक आहेस ना. And he says, yes, I am okay. Why you are asking me this question? म्हणतो, मी ठीक आहे ना. काय सारखा सारखा प्रश्न विचारता. Beta, we are your parents. बेटा आम्ही तुझे पालक We आहोत. want you to be always happy. आम्हाला असं वाटतं तू नेहमीच खुशीत असावं. Father, Son, and Holy Ghost पिता पुत्र पवित्र आत्मा comes and talks to us ते येतात आपल्याशी बोलतात. when we are sitting down, ज्यावेळेस आपण उदासीने बसलो असतो. when we are in a problem and difficulty. त्यावेळेस आपण अडचणीत समस्यामध्ये असतो. They say, don't worry. नंतर बेटा काळजी करू नको. We are there. आम्ही आहोत ना. I am your father. मी तुझा पिता आहे. I am your brother. मी तुझा बंधू आहे. And I am Holy Spirit. मी पवित्र आत्मा आहे. We will take care of. Don't worry. आम्ही काळजी घेऊ. चिंता Clap करू your नको. hands for him. त्यासाठी Thank टाळ्या you. वाजवूया. Be sensitive to hear the voice from heaven. स्वर्गातून येणारी वाणी ऐकण्याकरिता संवेदनशील असा. In Gospel of John chapter 17 verse 23 the word of God says, वर्तमानाचा 17वा अध्याय 23वा वचन. I in them and thou in me, that they may be made perfect in one, and that the world may know that thou hast sent me and hast loved them as thou hast loved me. वर्तमान 17वा अध्याय 23वा वचन. म्हणजे मी त्याच्यामध्ये व तू माझ्यामध्ये यासाठी की त्याने एक होऊन पूर्ण व्हावे आणि त्यावरून जगाने समजून घ्यावे की तू मला पाठविले आहे. जशी तू माझ्यावर प्रीती केली तशी त्याच्यावरही केली आहे. See, Jesus compares the love of God. पहा येशू ख्रिस्त देवाच्या प्रीतीची तुलना He करत says, आहे. as God loved me, जशी देवाने माझ्यावर प्रीती केली तो so म्हणतो God loves you. तसाच देव तुमच्यावर There प्रीती is no करतो. difference in God's love देवाच्या प्रीतीमध्ये कुठलाच भेदभाव नाही. between Jesus Christ and you, येशू ख्रिस्त आणि तुम्ही. between Jesus Christ and me. येशू ख्रिस्त आणि मी. As he loved Christ Jesus, जशी त्याने ख्रिस्त येशूवर प्रीती so केली he loves you. तशीच तो तुमच्यावर प्रीती करतो. Hallelujah. Hallelujah. Because Father, Son, and the Holy Ghost abide in us. आणि पिता पुत्र पवित्र आत्मा आपल्यामध्ये येऊन वस्ती Romans करतात. chapter 8 verse 10, the word of God says, रोमकरास पत्र 8वा अध्याय 10वे वचन. and if Christ be in you, the body is dead because of sin, but the spirit is life because of righteousness. रोमकरास पत्र 8वा अध्याय 10वे वचन. पण ख्रिस्त तुम्हामध्ये असेल तर शरीर जरी पापामुळे मेलेले आहे तरी आत्मा नीतिमत्वामुळे जीवन आहे. Did you understand this? तुम्हाला हे समजलं का. If Christ is in you, जर ख्रिस्त तुम्हामध्ये आहे though your body is dead in sin, पापामध्ये जरी तुमचं शरीर मेलेलं आहे. we are born in sinful nature. आपला जन्म पापमय स्वभावामध्ये झाला आहे. No matter how best and how wonderfully we try to live, how honestly and everything, प्रामाणिकपणे अद्भुतरीत्या किती चांगलं जगण्याचा जरी आपण प्रयत्न केला, no matter how righteous we behave, आपण किती वागणूक केली, आपण धार्मिक आहोत, but the word of God says देवाचं वचन सांगतं our righteousness आपली धार्मिकता is filthy rags before
God, देवापुढे मळक्या छिंदीप्रमाणे आहे. our own righteousness. आपली That means स्वधार्मिकता, my decisions, my desire. माझे निर्णय, माझी इच्छा. Okay, I will behave good. होय, मी चांगलं वागण्याचा Okay, I प्रयत्न will करेल. behave good. मी चांगलं वागण्याचा प्रयत्न Okay, करेल. I will be quiet. ठीक आहे, मी गप्प बसेल. But God knows पण देवाला माहित आहे why you are quiet. तुम्ही का गप्प बसला आहात. And while you are quiet, तुम्ही गप्प बसला असताना you talk. तुम्ही बोलता. Am I right? मी बरोबर आहे का. While we are quiet, आपण ज्यावेळेस गप्प बसतो we talk to our heart. आपल्या हृदयाशी आपण बोलतो. जाऊ दे, मी गप बसतो, आय एम कीपिंग क्वाइट. बघतो, वेळ येऊ दे, मग तुला दाखवतो. लेट द टाइम कम देन आय विल शो यू. This is what we talk. Okay, I'm quiet, then I will find out time, then I will thrash you out. मी गप्प बसलोय, वेळ मिळाला तुला बघतोच मी. Our quietness is not holy quietness. आपण गप्प बसतो ती काय पवित्र शांतता नसते. Our quietness has another desire inside. आपलं गप्प बसणं पण अंतःकरणामध्ये वेगळीच इच्छा असते. But Father, पण पिता, Son, पुत्र, and the Holy Ghost पवित्र आत्मा lives in us. आपल्यामध्ये येऊन राहतात. That gives us strength to bear everything. आपल्याला ते बळ देतात सर्व काही सहन No करण्याकरिता. matter who says what against you. तुमच्या विरुद्ध कुणी काही बोला No हरकत matter नाही. who tries to do bad against you. तुमच्या विरुद्ध कुणी काही वाईट करो. But still, because Father, Son, and the Holy Ghost abides in you, because you are habitation of Almighty God, you shall be strong, quiet, and peaceful. पिता पुत्र पवित्र आत्मा तुमच्यामध्ये वस्ती करत आहात. पिताच्या वस्तीस्थान तुम्ही आहात. जरी तुमच्या जीवनामध्ये काही झालं तरी गप्प असताना तुम्ही शांतीमध्ये राहाल. And God gives you that strength. देव तुम्हाला ते बळ देतो. In Galatians chapter 2 verse 20, the word of God says, गलतीकारस पत्र याचा 2 अध्याय 20 वचन Paul tells, पाऊल म्हणतो, I am crucified with Christ. Nevertheless, I live, yet not I, but Christ liveth in me. And the life which I now live in the flesh, I live by faith of the Son of God who loved me and gave himself for me. गलतीकारस पत्र 2 अध्याय 20 वचन. मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खेळलेला आहे आणि यापुढे मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. आणि आता देहामध्ये जे माझे जीवित आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योगाने आहे. त्याने माझ्यावर प्रीती केली व स्वतःला माझ्याकरिता दिले. What a powerful word. किती सामर्थ्यशाली वचन. That Christ liveth in us. And I live by the faith of the Son of God. ख्रिस्त माझ्यामध्ये राहतो, देवाच्या पुत्राच्या विश्वासाने मी जात राहतो. Recognizing that he loved us. हे ओळखून की तो माझ्यावर प्रीती करतो. Ephesians chapter 3 verse 17 to 19 we have read. इफिसकारास पत्र 3 अध्याय 17 ते 19 वचन आपण वाचलं आहे. That God's presence in your life देवाची उपस्थिती तुमच्या जीवनामध्ये is only by faith in him. ते केवळ त्याच्यावर आपण विश्वास ठेवतो त्यानेच. Hallelujah. हालेलुया. When I trust the Lord, ज्यावेळेस मी प्रभूवरती भरोसा ठेवतो, Lord, I trust you. प्रभू मी तुझ्यावर विसंबून राहतो. And I know that you are with me. मला हे माहित आहे की तू माझ्या बरोबर आहे. It is glorious. हे गौरवी आहे. In Colossians chapter 1 verse 27 the word of God says, कलसीकारास पत्र याचा 1 अध्याय 27 वचन. the word of God tells and encourages us, देवाचं वचन आपल्याला सांगत आहे, उत्तेजन देत आहे. to whom God would make known what is the riches of the glory of this mystery among the Gentiles, Christ, which is Christ in you, the hope of glory. कलसीकारास पत्र 1 अध्याय 27 वचन. या रहस्याचे गौरवाची संपत्ती परराष्ट्रांमध्ये काय आहे हे आपल्या पवित्र जनास कळविणे देवाला बरे वाटले. गौरवाची आशा असा जो ख्रिस्त तुम्हामध्ये आहे तो ते रहस्य आहे. Christ in you is the hope of glory. ख्रिस्त तुम्हामध्ये गौरवाची आशा. And this should be looked by the Gentiles. परराष्ट्रांना हे दिसून आलं पाहिजे. People should watch our life minutely and very closely. लोकांनी फार जवळून आणि बारकाईने आपल्या जीवनाकडे
लक्ष दिलं पाहिजे, पाहिलं पाहिजे. When they look at your life in every stage of your life, तुमच्या जीवनातील प्रत्येक टप्प्यामध्ये, स्तरामध्ये तुमचं जीवन ते पाहतील. whether pastor is present or absent, मग त्या ठिकाणी पास्टर उपस्थित आहेत किंवा गैरउपस्थित. many times पुष्कळशा वेळेस people call me for their special programs. लोक त्यांच्या विशेष कार्यक्रमांसाठी मला And बोलवतात. as long as I am there, जोपर्यंत मी त्या ठिकाणी आहे, they behave the most holy people on the face of the earth. या भूतलावरती सर्वात पवित्र लोक अशी त्यांची वागणूक असते. The moment I go away from them, ज्या क्षणी मी तिथून जात निघतो, then they behave that they are the only worldly people in the whole world. मग असं वागतात की संपूर्ण जगामध्ये तेच लोक जगिक लोक आहेत. But Christ is the hope of glory. ख्रिस्त गौरवाची आशा. And Jesus says your life must be presented before the Gentiles. येशू म्हणतो तुमचं जीवन परराष्ट्रीय समोर तुम्ही सादर केलं पाहिजे. Mystery of the glorious presence of God is in us. देवाच्या गौरवाची उपस्थिती हे रहस्य आपल्यामध्ये आहे. Because 1 John chapter 3 verse 24 the word of God says, पहिले योहानाचा 3रा अध्याय, 1 John chapter 3 verse 24, पहिले योहानाचा 3रा अध्याय वचन 24. the word of God says, and he that keepeth his commandments dwelleth in him, and he in him, and hereby we know that he abideth in us by the Spirit which he hath given to us. पहिले योहानाचा 3रा अध्याय 24 वचन. त्याच्या आज्ञा पाळणारा माणूस त्याच्या ठाई राहतो व तो त्या माणसाच्या ठाई राहतो. त्याने जो आत्मा आपल्याला दिला त्यावरून आपल्याला कळून येते की तो आपल्या ठाई राहतो. Revelation chapter 3 verse 20 the word of God says, प्रकटीकरणाचा 3रा अध्याय 20 वचन. behold, I stand at the door and knock. If any man hears my voice and open the door, I will come into him and will sup with him and he with me. प्रकटीकरण 3रा अध्याय 20 वचन. पहा मी दाराशी उभा आहे व दार ठोकीत आहे. जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडेल तर मी त्याच्याजवळ आत जाईन व त्याच्याबरोबर जेवेन व तो माझ्याबरोबर जेवेन. And God's presence is in us, देवाची उपस्थिती आपल्यामध्ये आहे. and we want to see the glory of God in our life. आपल्याला पाहायचंय देवाचं गौरव आपल्या जीवनात. And God wants to use you in these difficult times. या कठीण वेळेमध्ये परमेश्वराला तुमचा उपयोग करायचा आहे. Times are all going to be very, very difficult. वेळ फार कठीण येणार आहे. Situation is rapidly changing against Christian community. ख्रिस्ती समाजाच्या विरुद्ध गोष्टी फार वेगाने घडत आहेत. In corporate world, कॉर्पोरेट जगतामध्ये, in social world, सामाजिक जगात, and in surrounding areas. आपल्या अवतीभोवतीच्या परिसरामध्ये Things are not going to be changed. गोष्टी बदलणार नाहीत. Don't pray, God change this situation. प्रार्थना करू नका की देवा ही परिस्थिती बदल. But you can pray this. पण तुम्ही ही प्रार्थना करू शकता. God, change me. देवा मला बदल. Make me to be capable and qualified to be sustained in this situation. प्रभू या परिस्थितीमध्ये मला ती पात्रता आणि क्षमता दे की मी याच्यामध्ये टिकून राहील. That when people look at me, ज्यावेळेस लोक मला पाहतील they will glorify your name. ते तुझ्या नावाचं गौरव करतील. Hallelujah. हालेलुया. Let's all stand. आपण सर्वजण उभी राहूया. हे देवा तुझ्या संगती चालाया इच्छितो, लागोच चित्तवरती प्रकाश मागतो, प्रकाश मागतो. मार्ग तुझा मी चुकलो, अस्थिर झाले मन, भक्तांचे सौख्य मुकलो, ही खोचे आठवण, ही खोचे आठवण. हे आत्म्या कृपा दाऊनी आता माघारे ये, माझ्या दुःखा शांतवुनी राही मनामध्ये, राही मनामध्ये. पूर्वी
माझ्या पापांनी तुला दिले खेदाला, त्यांना धिक्कारुनी करी मी स्वनिषेधाला, मी स्वनिषेधाला. जे भक्ती प्रिय मानिले ते सर्व टाकिलो, आणि नंदला ऐकले मी साय मागलो, मी साय मागलो. नित्य देवाच्या संगती असा चालला, लागेल चित्तवरती होई प्रकाश फार, होई प्रकाश फार. Gracious loving Heavenly Father, कृपाळू स्वर्गीय प्रेमळ पित्या, we thank you for your promise. तुझ्या अभिवचनाबद्दल आभार मानतो. We thank you for your willingness प्रभू तू आमच्यासाठी तयार आहेस याबद्दल आम्ही तुझे आभार to मानतो. come and abide in us. येऊन आमच्यामध्ये वस्ती करण्याकरिता We thank you that you did not say, become holy, then I will come in. प्रभू आभार मानतो, तू असं म्हटलं नाही की तुम्ही पवित्र व्हा नंतरच मी येईल. But Lord, you said, प्रभू तू म्हणालास just call me, मला हाक मारा, I will come. मी येईल. Thank you, God, for your love. देवा तुझ्या प्रीतीबद्दल आभार मानतो. Thank you, God, for your grace. देवा तुझ्या कृपेबद्दल आभार मानतो. Lord, we trust the Lord Jesus Christ. देवा आम्ही प्रभू येशू ख्रिस्तावरती भरोसा And ठेवतो. help us to be faithful and build it in faith in God. प्रभू मला सहाय्य कर की आम्ही विश्वासू राहावं आणि तुझ्या देवा विश्वासामध्ये वाढावं, That this life can become a habitation of you, Lord. जेणेकरून हे जीवन प्रभू तुझं वसतिस्थान बने. People may see you in our life. लोक आम्हाला तुला पाहतील आमच्या जीवनामध्ये. People may hear you in our speech. लोक आमच्या बोलण्यामध्ये तुला ऐकतील. People may see you in our looking at one another. आम्ही एकमेकाकडे पाहतो त्यावेळेस लोक आमच्यामध्ये तुला पाहतील. Help us, Lord, that we may be filled with divine love. प्रभू मला सहाय्य करत की आम्ही त्या दैवी प्रीतीने भरावं. To that extent, we dedicate our life to you. तितपत आमचं जीवन आम्ही तुला समर्पण करतो. Come and touch. ये आणि स्पर्श कर. Thank you, Jesus, for your touch. प्रभू येशू तुझ्या In स्पर्शाबद्दल आभार Jesus' मानतो. precious name we pray. येशूच्या मूल्याने प्रार्थना करतो. Amen. आमेन. Now the grace of God, the love of the Lord Jesus Christ, and the communion of the Holy Spirit be with us all, now and forevermore. Amen. आमेन. Please be seated. कृपा करून बसूया. Hallelujah. हालेलुया. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. If you're celebrating your birthdays or wedding anniversary this week, या please आठवड्यात stand. तुमचा वाढदिवस किंवा लग्नाचा वाढदिवस साजरा करत असेल तर कृपा करून उभे राहा. Yeah. Today is birthday of Indian Shweta. आज इंडियन स्वतःचा वाढदिवस आहे. I have four daughter-in-laws, माझ्या 4 सुना आहेत. and third daughter-in-law's name is Shweta. तिसऱ्या सुनेचं नाव आहे श्वेता. I call her American Shweta मी तिला because she अमेरिकन is in America. तिला अमेरिकन श्वेता म्हणतो कारण ती अमेरिकेत आहे. And this is Indian Shweta ही भारतीय श्वेता because she stays in India. कारण ती भारतात राहते. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to all of you. Happy birthday to you. Happy anniversary to you. Happy anniversary to you. Happy anniversary those who are married. Happy anniversary to you. May the dear Lord bless you. May the dear Lord bless you. May the dear Lord bless all of you. Happy birthday to you. Happy anniversary to you. Loving Heavenly Father, we thank you for those your children who are going to celebrate their personal birthday and wedding anniversary this week. स्वर्गीय पिता आम्ही तुझे आभार मानतो जे लेकरं त्यांचा वाढदिवस लग्नाचा वाढदिवस या आठवड्यात साजरा करत आहेत. Lord, strengthen them, bless them, and help them. प्रभू त्यांना शक्ती सामर्थ्य आणि आशीर्वादित कर. Let their life become a testimony, witness to others. त्यांचं जीवन इतरांसाठी साक्ष असं होऊ दे.
We commit them in your holy तुझ्या hands. पवित्र हातात आम्ही त्यांना देतो. In Jesus' precious name we pray. येशूच्या मूल्य नावाने आम्ही प्रार्थना करतो. Amen. आमेन. God bless you. देव तुम्हाला आशीर्वाद देऊ. Dear all, request you to accommodate the seat which are assigned and allocated to you. To avoid confusion, please cooperate with the system and volunteers. Because we have 150 seats only and booking per service is more than 200, this is for our convenience. So please note that this and cooperate with the people, those who are coming and helping us, the system. The booking is done by system. You cannot call on that number, but you can send your messages request. So we are trying to be so nice to everyone and allow God to work in us and through us. सर्वांना विनंती आहे, जे काही आपल्याला आसन क्रमांक दिला जातो त्याच्या बसण्याची जी क्षमता आहे कमी आहे आणि लोक जास्त आहेत, त्यामुळे जे काय आपले स्वयंसेवक आहेत त्यांना सहकार्य करा. जे काय ते सांगतात त्याप्रमाणे तुम्ही करा. आणि जर तुम्हाला आसन नोंदणी करायची असेल तर तुम्ही त्याला ठिकाणी फोन करू शकत नाही, परंतु व्हॉट्सअपवर जो संदेश आहे तो तुम्ही पाठवू शकता आणि तुम्हाला तो आसन क्रमांक दिला जाईल. तर सर्वांना विनंती आहे, कृपा करून सहकार्य करा. Many sisters have contacted Palkinbai पुष्कळशा बहिणींनी पालखीबाईशी संपर्क साधला. and they said, we want to do something for pastors' wives. ते म्हटले की आम्हाला पास्टरांच्या पत्नींसाठी काहीतरी करायचं आहे. That is good desire. ते चांगली इच्छा आहे. Thank you for that. त्याबद्दल आभार मानतो. You can take envelope and write it down for pastor's wife, तुम्ही branch pastor's wife. घेऊ शकता आणि त्याच्यावर ते लिहू शकता शाखा मंडळींच्या पास्टरांच्या. And we Mrs. will Karita. bring all together and send them before Christmas starts. ते सर्व एकत्र करून नाताळ सुरू होण्यापूर्वी आपण त्यांना ते देणार आहोत. Let us worship the Lord by giving God's tithe, our offering and mystery offering unto the Lord. ज्याचं दर्शन आपलं जाणार पण सेवा करायचं जाणार पण परमेश्वराची भक्ती करूया. मेरा उठना बैठना चलना तुझे भाता रहे. मेरे जीवन में यीशु तेरा
आराधना